जीवित सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. येशू ख्रिस्त आला त्यावेळेसची मंदिराची अवस्था आणि येशू ख्रिस्त मंदिराचं शिक्षण देऊन गेला आणि तेव्हाची मंदिराची अवस्था. याच्या अगोदर तो म्हटला माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील तुम्ही चोर आणि लुटारूंची गुहा केली. आता पवित्र आत्मा आला, आता यांना शिक्षण कळालं, आता मंदिराची खरी व्यवस्था त्यांना कळाली आणि त्यांनी ते शिक्षण स्वीकारलं. आता मोठा बदल झाला. आणि काय बदल झाला माहिती का? असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये की ते सगळे जण एक होते, एक मनाचे लोक. त्यांच्यात वर्गवारी नव्हती. जेव्हा मंदिरामध्ये वर्गवारी येते, जेव्हा मंदिरामध्ये गट आणि तट येतात, त्या समजायचं की गट आणणारा व्यक्ती हा व्यक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवला जात नाही. ऐका, गट आणणारा व्यक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवला जात नाही. आणि तिथं काय घडलं होतं? येशू असताना तेच घडलं होतं. आज पण तुम्ही बऱ्याच मंडळांमध्ये बघा, तिथं गट आहे, चर्च आहे, पण तो या गटाचा, तो त्या गटाचा, याच्या गटाला त्याच्या गटाचं पटत नाही, त्याच्या आणि ते म्हणतात कुठं चालला? तुम्ही चर्चला नाही, गटाला चालला. बचत गट नाही का? त्याची मीटिंग आहे बचत गटाची. कोण सांगितलं तुम्ही चर्चला चालला? तुम्ही तर बचत गटाला चाललेला आहे. जेव्हा गट येतो ना तेव्हा मंदिर ही संकल्पना जाते. मग येशू काय म्हणतो? तो म्हणतो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल. ऐका, दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर होणं फार गरजेचं आहे. जेव्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बिल्डिंग प्रभूला महत्वाची नाहीच आहे, बिल्डिंग मधले लोक. आणि पुढे असं लिहिलं का तारण पावत असलेल्या लोकांची त्याच्यात बघा, प्रभू सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असत. म्हणजे देवाच्या मंदिराची संकल्पना काय? तुमच्यामध्ये तारण पावणारे लोक रोज भर पडायला पाहिजे. मग का भर पडत नाही? प्रॉब्लेम आमच्यामध्ये आहे. मंदिराची संकल्पना नाही लोकांना स्पष्ट. तिथं काय घडलं? तो म्हटलं लोक एक होते. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली? लोक त्यांना पाहून प्रसन्न असत. अहो, लोकांनी आम्हाला पाहिल्यावर खुश व्हायला पाहिजे. मंदिरामध्ये लोकांनी एकमेकाला पाहिल्यावर प्रसन्न असायला पाहिजे. पण समजा मलाच प्रसन्न वाटत नाही, मग ते मंदिर तो म्हणतो अरे मी याच्यापेक्षा मोठा आहे. का प्रसन्न वाटत नाही? म्हणून आम्ही पाहतो हनन्या आणि सफेरेचा प्रॉब्लेम काय होता? लोकांनी जे केलं ते त्यांनी केलं, पण त्यांनी अर्ध आपल्यासाठी ठेवलं ना अर्ध. तसंच कधी कधी मंदिर 100% आम्ही देवाला देत नाही. 100% दिलं तर आम्हाला मग आम्ही कसं जगायचं? ईर्ष्या तशीच आहे, द्वेष तसाच आहे. मस्त थोडं राहू द्या ना. मग असं चर्चमध्ये गेल्यावर आम्ही नाही, थोडस तर तेवढं करावंच लागेल, नका करू. का तर लोकांचं तारण होणं आमचा उद्देश आहे. लोक प्रभूकडे वळावेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन. ऐका बरं का, असं लिहिलंय यांचं सगळं एक होतं. याच्यामुळं प्रभू त्यांच्याकडनं आश्चर्यकर्म करून घेत होता. आश्चर्यकर्म करून घेत होता जे त्या काळामध्ये एक पण आश्चर्यकर्म घडत नव्हतं. लंगडा भिकारी मंदिराच्या बाहेर बसला, मंदिरात चमत्कारच घडायला तयार नाही ना. आता प्रेषित आल्यावर यांना मंदिराचं महत्त्व पटवून दिलं, आता मंदिरामध्ये चमत्कार घडायला लागले. येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये गेला, सभास्थानामध्ये गेल्यावर मंदिरामध्ये गेला, तिथं पण त्याला काम करू दिलं नाही. लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही मंदिरामध्ये एकत्र येतो ना, त्यास आमच्या एकत्र येण्यामध्ये जर प्रार्थना नसेल तर पवित्र आत्मा काम करत नाही. पण मंदिरामध्ये लोकांचे विचार जर एक असतील तर पवित्र आत्मा काम करतो. म्हणून पवित्र आत्म्यानं काम करण्यासाठी मंदिरामध्ये येणाऱ्या लोकांची धारणा काय असली पाहिजे? प्रत्येक व्यक्ती ख्रिस्तामध्ये एक असला पाहिजे, ख्रिस्तामध्ये एक असला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, पवित्र आत्म्यानं आल्यावर जर पहिलं काम काय केलं असेल तर आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ. आणि त्याच्यामध्ये म्हटलं प्रीती हे सगळ्यात मोठं फळ आहे. ज्या मंदिरामध्ये आम्ही येतो, पवित्र आत्मा पहिल्यांदा आम्हाला प्रीतीचं फळ देतो. आणि मग तुम्हाला कळतं का, येशूनं सुद्धा शिष्यांना सांगितलं माझा खरा शिष्य कोण? तुमची जर एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य आहात. जर तुमची एकमेकावर प्रीतीच नाही, याचा अर्थ तुम्ही. आता त्याच्यात पण आम्ही वर्गवारी करणार. जे माझं ऐकतात त्यांच्यावर प्रीती करणार. मग येशू काय म्हणतो? शत्रूवर पण प्रीती कर.
आता सगळे बारीक सरी पॉइंट येशूने बसून लिहून काढलेत. इथं गेल्यावर मंडळांमध्ये काय काय प्रॉब्लेम येतील आणि मग काय करतात माहिती, लोक ठराविकच वचनं घेतात, जशी आपल्यावर तशी आपल्या. मग शेजारी मग आम्हाला लागणारच व्यक्ती बसवतो ना आम्ही, ज्याच्यावर प्रीती त्यालाच बसवणार आम्ही. मग येशू त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतो, आपल्या शत्रूवर पण प्रीती कर. किती सुंदर नाही बायबल. हालेलुया. समजलं तर लोक परिवर्तित होतील. एकदा लोकांच्या विचारांमध्ये बदल झाला ना, मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा काम करतो. म्हणून आत्मिक व्यक्ती ओळखायचं चिन्ह काय, ज्या व्यक्तीला तुम्ही आत्मिक म्हणून प्रेझेंट करता, आत्मिक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये दया आहे, हालेलुया, प्रीती भरलेली आहे, द्वेष भावना नाहीये, मत्सर नाहीये. आत्मिक व्यक्तीच्या हातात बायबल नाही, बायबल सैतानाच्या हातात आहे. डोंगरावरती येशूने काय केलं, सैतानाने काय केलं, तुझ्या पायाला दोंड्याची ठेच लागू नये म्हणून देवदूत तुला आपल्या हातात, त्याच्याकडे बायबल आहे तुमच्यापेक्षा जास्त. त्याची प्रार्थना, आहो येशू परात्पर देवाचे पुत्र आमच्या, तो तर आहो जाऊ घालतो येशूला, त्याची प्रार्थना तुमच्यापेक्षा भारी. ना तुमची प्रार्थना, ना तुमचं बायबल, ना तुमचं गीत गाणं, या कोणत्याच द्वारे तुम्ही आणि देवाचे लेकर म्हणून सिद्ध होणार नाही. तर सिद्ध कशाने होणार आहे, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असताना आत्म्याचं फळ तुमच्यामध्ये. आणि आत्म्याचं फळ काय, जो व्यक्ती सगळ्याला एक करण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला समजायचं तो देवाच्या आत्म्याच्या अधीन असणारा व्यक्ती आहे. काय मंदिरामध्ये, कोण मंदिरापेक्षा मोठा आहे, येशू म्हटलं मी मंदिरापेक्षा मोठा आहे का. येशू पुनरुत्थित झाल्यावर आम्ही पाहतो, या येशूनं 40 दिवस पृथ्वी तलावरती राहून सगळ्या शिष्यांना परत एक केलं. सगळ्या शिष्यांना त्याने एक केलं. गेला नाही तो, का नाही गेला, त्याला माहितीये सगळे शिष्य परत एक व्हायला पाहिजे. पेत्र गेला, सोडून नाही दिलं, जा पेत्रला सांग, सिस्टरला सांगितलं, त्या मरियाला सांग, जा पेत्रला पहिले जाऊन सांग. पेत्र पण परत आला. ज्याला मंदिराचं महत्व कळालं तो काय करतो, युनिटी. काय युनिटी, कारण मंदिरामध्ये तारण पावत असलेल्या आत्म्यांची भर पडली पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये, जर लोकांचं तारण होत नसेल तर मी स्वतःचं परीक्षण करायचं, काहीतरी माझ्यामध्ये कमीपणा आहे, काहीतरी माझ्यामध्ये दहिकता आहे, काहीतरी माझ्यामध्ये कमतरता आहे, आणि या कमतरतेला मी शोधून काढलं पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये त्या पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्यानं सगळी व्यवस्था त्या ठिकाणामध्ये नीट केली. शास्त्र सांगतं की मंदिरामध्ये प्रार्थना असली पाहिजे, आणि जेव्हा मंडळी प्रार्थना करणारी मंडळी असेल तर विश्वास ठेवणारे एकत्र असतील, त्यांच्यामध्ये ऐक्य असेल, सगळं सामायिक असणारे, कोणीच मोठं लहान नसणारे. आमेन म्हणाल का, सगळे सामायिक. जस्ट काही सामायिक नसताना मला वाटलं ना कधी कधी की ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य नाही. समजायचं सामायिक काहीच नाहीये, तुमच्या डिफरन्सेस आलेले आहेत. कधीच डिफरन्सेस असू देऊ नका, कधीच डिफरन्सेस असू देऊ नका, कधीच मतभेद असू देऊ नका. जेव्हा मंदिरामध्ये मतभेद असतात, मनभेद असतात, त्याच प्रभूला, येशूला पुन्हा मानावं लागतं, अरे मी याच्यापेक्षा मोठा आहे. या कारणासाठी मी क्रुसावरती नाही गेलो. मी क्रुसावर जाण्याच्या अगोदर हेरोदाचा आणि पिलाताचा समेट केला. हेरोद आणि पिलात एकमेकाचे शत्रू असताना ते ख्रिस्ताची चेष्टा त्यांनी लावली, त्यांच्यात समेट झाला. आम्ही तर ख्रिस्ताचे अनुयायी, आमच्यात किती समेट असला पाहिजे. आम्ही तर फॉलोअर्स आहोत, आम्ही त्याचे सिद्धांत पाळणारे लोक आहोत, आमच्यात किती समेट असला पाहिजे. जर समेटच नसेल तर मग काय त्या ठिकाणी ते देवाच्या उपस्थितीला कुठल्याही प्रकारचं महत्व राहणार नाही. प्रेषितांचं कृत्य 3रा अध्याय 1 पासून 8 पर्यंत वचन आपण वाचूया. काय मंदिरापेक्षा मोठा तो का म्हणतो, वाचूया. लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे. लंगड्या भिकाऱ्याला. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ. दरवाजाचं नाव किती छान आहे. काय नाव आहे, सुंदर नावाच्या दरवाजाजवळ. किती सुंदर आहे. भिकारी बसलाय लंगडा तिथं, ठेवीत असे. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहे असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले.
त्याच्याकडे निरखून पाहिलं. आणि पेत्र म्हणाला आम्हाकडे पहा, आमच्याकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावलं. मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळाले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. जेव्हा मंदिरामध्ये चमत्कार होण्यापेक्षा मंदिराच्या बाहेर चमत्कार घडतात, याचं कारण काय? तो म्हटला 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील तिथे मी आहे. मला हे दाखला वाचत असताना, हा वृत्तांत वाचत असताना, हे चमत्कार परिषदांच्या काळामध्ये घडत असताना माझं मन खिन्न झालं. प्रभू येशू ख्रिस्त वारंवार मंदिरामध्ये गेला. मंदिरात गेल्यावर तिथं या शास्त्री पुरुषांनी त्याच्यावर दोषारोप केला आणि लोक बरे होत नव्हते. आणि जेव्हा मंदिरामध्ये येशूला लोकांनी घेण्याचं बंद केलं, त्या येशूचं नाव मंदिराच्या बाहेर काम करू लागलं. ऐका, हे येशू चमत्कार करायला गेल्यावर शास्त्री पुरुषी धर्मशास्त्र घेऊन येत होते आणि त्या म्हणायचे असं झालं तसं झालं. चमत्कार कुठनं घडणार आहे? कारण त्यांचा एकत्र येण्याचा उद्देशच त्यांच्यातनं निघून गेला. येशू म्हटला माझ्या नावानं 2 किंवा 3 एकत्र जमतील तर मी तिथे आहे. म्हणजे कोणाच्या नावानं? येशूच्या. म्हणजे आम्ही एकत्र आल्यावर कोणाच्या नावाने जमलं पाहिजे? येशूच्या. मग आम्ही सगळे कोणाच्या गटातले? येशूच्या. आम्ही सगळे कोणाचे आहोत? येशूचे. मग पौल म्हणतो ना, तो म्हणतो मी अपोलोसचा, तो म्हणतो मी पौलाचा. आता पौलाच्या काळात ते झालं अपोलोसचा, पौलाचा. मग पौल म्हणतो मी लावलं, अपोलोसने पाणी घातलं, देव वाढवत आहे. म्हणजे वाढवणारा कोण आहे? देव आहे. आता काय घडलं? मंदिराच्या बाहेर हा लंगडा भिकारी याला आणून कोण बसवत होतं? मंदिरातलेच लोक. मंदिरातलेच लोक बाहेर आणून बसवत होते, आतमध्ये येऊ देत नव्हते. त्यावेळी आत येऊ नको. आता येशू आल्यावर काय घडलं? सॉरी, पेत्र तिथं आल्यावर पेत्र काय म्हणतो? येशूच्या नावानं. म्हणजे कोण आला तिथं? येशू आला. आता येशू आल्यावर तो बाहेर होता का आत आला? मग ज्या मंदिरात येशू त्याच बाहेरचे लोक आत येतात. किती सुंदर. हा भिकारी बाहेर वाट बघत होता. काय वाट बघत होता? आता तो मंदिरामध्ये जाण्याची वाट बघत नव्हता. मग कसली वाट बघत होता? बरं होण्याची वाट बघत होता. जेव्हा चर्च मध्ये येशू नसतो त्यास बाहेर लोक फक्त प्रश्नातनं सुटण्याची वाट बघतात. पण जेव्हा चर्च मध्ये येशू येतो त्यास लोक बाहेर जात नाही, आतमध्ये उड्या मारत देवाची स्तुती करत मंदिरामध्ये प्रवेश करतात. मंदिरापेक्षा मी थोर आहे. तो मंदिरापेक्षा तुमच्यामध्ये कोणीतरी मोठा आहे. आणि चमत्कार बाहेर घडला का? सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे. मंदिरामध्ये चमत्कार घडायला पाहिजे, बाहेर कसं काय घडला चमत्कार? आणि बघा तुम्ही, हा चमत्कार घडल्यावर मंदिरातल्या एकाही व्यक्तीला ते एक्साइटमेंट नाही झाली. अरे कसं काय हा लंगडा बाहेर होता, आपण उचलून ठेवत होतो. एकाने सुद्धा विचारलं नाही की तो कसा काय बरा झाला. कारण ते इतके दगड झाले होते ना मंदिरामध्ये बसून बसून. कोण बरं झालं काय आणि कोणी उड्या मारायला लागलं काय हे पण त्यांना माहित नाही. अरे हा गाणे पण गायला लागला. हा लंगडा बाहेर बसत होता, आज तो वर्शिप मध्ये गेलेला आहे. तसंच लिहिलं ना, वाचावर काय लिहिलं? तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. कुणाच्या बरोबर? पेत्र आणि योहान. लक्षात घ्या, जेव्हा मंदिरामध्ये येशू असतो ना, त्या सगळे लोक आपल्या बरोबरीचे असतात. त्यांच्या बरोबर, आमच्या बरोबर असे लंगडे मंदिराच्या बाहेर. त्यांना जर आमच्याकडे मंदिरातला येशू असेल, असं लिहिलंय एका ठिकाणामध्ये, असं लिहिलं येशूनं त्याला बरं केलं आणि तो उड्या मारत निघून गेला, नातेवाईकांकडे गेला. मग येशूनं त्याला मंदिरात का नाही नेलं? आंधळ्याला ज्यावेळेस त्यांनी दृष्टी दिली तो म्हटलं कोणाला सांगू नको मी तुला बरं केलं जन्मांधाला. पण तो गेला आणि येशू विषय सांग. त्याला नाही मंदिरात घेऊन गेला. त्याला माहितीये या मंदिरात मलाच घेत नाही, तुला कुठून घेणार आहे?
तो गेला नातेवाईक. पण आता मात्र त्यानं सगळं शिक्षण दिलं. शिक्षण दिल्यावर आता सगळी मंदिराची व्यवस्था कोणाकडे आली? पेत्र, याकोब, योहान हे प्रार्थनेचे लोक आहेत. ते प्रार्थनेच्या लोकांकडे गेले. आता प्रार्थनेच्या लोकांकडे गेल्यावर त्यांना कळालं आता या मंदिरात आम्ही येशूला घेऊन चाललो आणि ज्या मंदिरात येशू आहे तिथं आता बाहेर प्रश्न नसणारे, सुटका असणारे आणि मंदिरामध्ये लोक देवाची उपासना करणारे. कान देऊ नये का? जेव्हा मंदिरामध्ये येशू नसतो त्यास बाहेर चमत्कार घडले जातात. लक्षात ठेवा, सगळं गेलं तरी चालेल पण मंदिरातला येशू कधीच जाऊ देऊ नका. कधीच नाही जाऊ द्यायचं. जेव्हा मंदिरातला येशू बाहेर जाईल ना त्या दिवशी तुम्ही बाहेर चमत्कार होत असलेले पाहताल. अजून एक गोष्ट मला सांगतो, मंदिरामधले लोक ज्या फक्त भिकाऱ्यांना भीक मागण्यासाठी मंदिराच्या बाहेर ठेवतील त्यास ते कधीच चमत्काराचे साक्षीदार बनणार नाही. पण मंदिरामधले असणारे लोक, पेत्र, याकोब, योहान प्रमाणे शास्त्र सांगतं, ते प्रार्थनेच्या वेळी वर जात असताना त्यांच्या अंतःकरणात कळवळ आला आणि त्या लंगड्याला म्हटले, त्या भिकाऱ्याला म्हटले, आमच्याकडे सोनं रूप काही नाही पण जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे येशू आहे ते लोकांना चालवतात. चालवा बरं का, लोकांना बसू देऊ नका. निराशेमध्ये, दुःखामध्ये, आजारपणामध्ये, व्याधी विकारात, कर्जबाजारीपणामध्ये, कुठल्या प्रकारच्या पिढीमध्ये त्यांना बसू देऊ नका. तुमच्याकडे येशू आहे ना, मग तुम्ही त्यांना चालवा. जा कर्जबाजारी कुटुंबाकडे, त्यांना सांगा तुला मंदिराच्या बाहेर राहिला तर तुझा लाभ नाही, तुला मंदिराकडे यावंच लागेल. आणि लक्षात घ्या, हेच लोक एक दिवशी मंदिराची साक्ष असणार. सुंदर नामे दरवाजाजवळ, हे सुंदर नावाचा दरवाजा कोणाला माहित नव्हता, पण पेत्र, याकोब, योहाना याच्यामुळे हा सुंदर नावाचा दरवाजा कळाला. असे दरवाजे तुम्ही मंदिरातला ख्रिस्त लोकांना दाखवून द्याल तर लक्षात ठेवा, सोलापूरची एक वेस न वेस तुमच्या नावानं ओळखली जाईल. या वेशीतनं लोक देवाच्या राज्याकडे येतील आणि तो म्हणतो मंदिरापेक्षा मी मोठा आहे. आम्ही मंदिराकडे लक्ष देतो तर मंदिर नाही रे, मंदिराच्या बाहेर आहे. मंदिराकडे का पाहतो? मंदिराच्या बाहेर लोक आहेत, ते लंगडे आहेत, भिकारी आहेत, कफल्लक झालेले आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्य मंदिराच्या बाहेर असतो ना त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी असते. म्हणून पुष्कळ लोकांना मी सांगतो, चर्च कधीच बंद करू नका. किती निराश व्हा, किती दुःखी व्हा, किती कष्टी व्हा, किती तुमचं मन तुटलेलं असू द्या, चर्च ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला श्रीमंत बनवती, जी तुम्हाला चालायला होती, जी तुम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घ्यायला होती. लक्षात ठेवा, काही झालं तरी चर्च कडे कधीच दुर्लक्ष करू नका. का? कारण चर्चच्या बाहेर असणारा व्यक्ती हा लाचार बनलेला असतो. प्रिया, मला मोठा प्रश्न पडतो, एक मनुष्य यरुशलेम सोडून यरीकोकडे जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि त्या चांगल्या शमरोण्याने याला उचलून परत यरुशलेमेत नाही नेलं तर कुठं नेलं? का मग त्याला यरुशलेमेत नाही नेलं? कारण मी मला ह्याला देव टाकलेला एक मीटिंग घेतली होती. नामी बेथेलहेम यहूदा सोडून दुष्काळ पडल्यावर ती जात असताना कोणी सुद्धा जाऊन तिला भेटलं नाही. बाई तू का चालली, तुझ्या घरात काही खायला आहे का नाही, कोणीच विचारला गेलं नाही. जर ती विचार, आता बघा सगळे लोक तिथं राहिले म्हणजे सगळे एकमेकाला मदत करत होते का नाही? तू काळजी करू नको, तुझ्या लागलं तर मीठ तेल लागलं तर आमच्याकडे मागा, 2 भाकरी आमच्याकडे आम्ही जास्त तापू, आमच्याकडचं तुम्हाला देऊ. नामीला तसं बोलणारं कोणीच नव्हतं. मग नामी आपली लेकरं घेऊन गेली. मग नामी बेथलेहेमात गेल्यावर नामीची लेकरं मेली, तिचा नवरा मेला. मग नामी तिथून बाहेर पडण्याची जबाबदारी कोण? त्याला जबाबदारी हेच लोक ना. हा मनुष्य यरुशलेम सोडून बाहेर पडला. का बाहेर पडला? बाहेर पडण्याचं वातावरण आपणच केलं ना निर्माण त्या लोकांनी यरुशलेमेतल्या. मग येशूनं परत त्यांच्याकडे नेलं नाही. हे मी का तुम्हाला सांगतो माहिती, मंदिरापेक्षा तो मोठा आहे. का? तुम्ही त्या व्यक्तीची काळजी घेत नाही, त्यास देव त्यांना उतार शाळेत दुसऱ्या ठिकाणामध्ये नेऊन स्थापित करतो. आणि शास्त्रात लिहिलं त्यांच्यामध्ये हजारो लोकांची भर पडत गेली पवित्र आत्मा आल्यावर. मग आम्हाला हजारो लोकांच्या भरीची गरज आहे. हजारो लोक तारणामध्ये यायला पाहिजे. हजारो लोक तारणामध्ये यायला पाहिजे तर आम्हाला बाहेर असणाऱ्या लोकांना आतमध्ये आणावं लागेल. कोण? पेत्र, याकोब, योहानानं केलं ना. प्रार्थनेच्या वेळी त्याला आतमध्ये आणलं का नाही? मग देवाच्या लोकांमध्ये जर पवित्र आत्मा असेल तर पवित्र आत्मा फक्त प्रार्थनेचा विचार करतो, लोकांच्या जीवनाच्या स्थापनेचा विचार करतो. तिसरी गोष्ट वाचूया, अजून एक गोष्ट वाचूया, या मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय 9 पासून 13 पर्यंतची वचन.
नंतर तो तेथून निघून सभास्थानात गेला आणि पहा तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. एक माणूस होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून येशू ख्रिस्त मंदिरात होता तरी आता त्यांनी मंदिर सोडलं आणि कुठे गेला? सभास्थानामध्ये. नंतर तो तेथून निघून त्याच्या सभास्थानात गेला आणि पहा तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारलं, शब्बात दिवशी रोग बरे करणं योग्य आहे का? तो त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचं एकच मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचेत पडलं तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही. तर मेंढरांपेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे. यास्तव शब्बात दिवशी सत्कृत्य करणं योग्य आहे. मग त्याने त्या माणसाला म्हटलं, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. पहा, मंदिरापेक्षा तो म्हणतो मी मोठा आहे. का मोठा आहे म्हटलं? मंदिरामध्ये पण याच्यामधला दोष पकडण्याचा प्रयत्न केला. आता तो मंदिरात निघाला, बाहेर गेला, सभास्थानामध्ये गेला. शास्त्री पुरुषी कसे सोडतात त्याला? सभास्थानामध्ये एक वाळलेल्या हाताचा माणूस पकडून आधीच घेऊन आले. विचारायचं आता याला, शब्बात दिवशी रोग बरं करणं योग्य आहे का नाही? येशू आहे. त्याचा उद्देश स्पष्ट आहे. आणि त्याचा उद्देश स्पष्ट असताना तो काय म्हणतो? एखादं मेंढरू खड्ड्यात पडलं, शब्बात दिवशी त्याला बाहेर काढणार नाही का? येशूने त्यांना प्रश्नामध्ये पकडलं. म्हणजे येशू मंदिरातलं महत्व काय? खड्ड्यात पडलेल्या मेंढराला बाहेर काढणं. आणि जर मेंढर खड्ड्यामध्ये पडत आहे, खड्ड्यात पडलेल्या मेंढराला कोणी बाहेर काढत नाही, मग तो काय म्हणतो? मंदिरापेक्षा मी मोठा आहे. खड्ड्यात पडलेल्या मेंढरांविषयी काय? एखादं मेंढरू खड्ड्यात पडलं, मग तो पुन्हा सांगतो ना, 99 मेंढरू असताना एक मेंढरू शोधण्यासाठी तो गेला. म्हणजे चर्च मध्ये नेमकं काय असलं पाहिजे? कोणती संकल्पना असली पाहिजे? शास्त्रीय आणि पुरुषांकडची संकल्पना स्पष्ट आहे. ते काय म्हणतात? नियम घ्यायचा आणि येशूला जोडायचं. आणि येशूची कल्पना स्पष्ट आहे. तो म्हणतो, प्रत्येक हरवलेलं मेंढरू शोधणं हे माझं काम आहे. मेंढरू हरवलं, मी शोधायला जाणार. खड्ड्यात पडलं, मी शोधायला जाणार. प्रश्न तोच आहे. आमचं नेमकं उद्देश, आमचं ध्येय कोणतं आहे? की खड्ड्यात पडलेल्या मेंढराविषयी आमची प्रोव्हिजन काय? जसं ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. 11 वचनामध्ये वाचा बरं परत. तो त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचं एकच मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचेत पडले. शब्बात इतकं लोक त्या शब्बाताविषयी एक्साइट झाले ना, त्यांना असं वाटलं चला शब्बाताला चर्चला जाईल. आता शब्बात येऊन चर्चला जाऊन करताय का? ते तर येशूलाच पकडायला निघालेत ना. शब्बात राहिला बाजूला, उपासना राहिली बाजूला, आराधना राहिली बाजूला, वचन राहिलं बाजूला, गीत गाणं राहिले बाजूला, सगळं बाजूला. पकडायचं काय? खड्ड्यात पडल्यावर काय? वाळलेल्या हाताचं माणसाचं काय? तो बरं होईल का? येशूनं सगळं सांगत असताना पहिले त्याचा हात लांब करे, राहून दे यांचं बाकी सगळं बाजूला. यांच्या चर्चेला उत्तर तुला चमत्कार करत करत त्यांचं तोंड मी गप्प करतो. येशूनं त्यांची एंटरटेनमेंट केली नाही. तो सरळ त्याला म्हणला, तुझा हात लांब कर, तू हात वाळून थांबू नकोस. बरं, हेच घेऊन आले होते बरं का त्याला. शास्त्री पुरुषी त्याला पकडण्यासाठी घेऊन आले होते. पण येशू ख्रिस्तानं इतकं अद्भुत काम केलं. तो म्हटला, हा वाळलेल्या हाताचा मनुष्य असू दे, पंगू मनुष्य असू दे, आंधळा असू दे, लंगडा असू दे, व्यभिचारी स्त्री असू दे, जक्कय असू दे, मत्तय असू दे, शिमोन असू दे, पेत्र असू दे, याकोब असू दे, योहान असू दे, यहुदा पण असू दे. माहिती त्याला यहुदा चोर आहे, पण म्हटलं असू दे तो पण. त्याच्याकडे सगळे असू दे, आमच्याकडे जाऊ दे, नसू दे, तो तर सगळं येऊ दे. व्यवस्था काय अपेक्षा प्रभूला? हरवलेलं, खड्ड्यात पडलेलं एक मेंढरू बाहेर काढणं हे चर्च आहे. परंतु याच्यापेक्षा मी मोठा आहे. कशापेक्षा मोठा आहे? तुमची जी व्यवस्था, तुमची जी विचारसरणी काय? शब्बात दिवशी याला बरं करायचं का नाही करायचं? हा बरं व्हायला पाहिजे का नाही? याचा हात सरळ व्हायला पाहिजे का नाही?
काय तुमचं मत आहे? येशूचं मत स्पष्ट आहे, खड्ड्यातल्या मेंढराला बाहेर काढणं. तसंच मंदिरामध्ये लोक एकत्र आल्यावर लोकांची विचारसरणी काय पाहिजे? एक खड्ड्यात पडलेल्या मेंढराला बाहेर काढणं, हेच उद्देश असला पाहिजे. मग येशूला त्याला सांगावं लागलं, अरे तुमच्या विचारसरणीपेक्षा मी मोठा आहे रे. तुम्हाला त्या माणसाचा हात वाळला याच्याबद्दल काहीच वाटत नाही, पण तुम्ही फक्त नियम घेऊन माझ्याकडे आला. शब्बात दिवशी रोग बरं करणं योग्य का आहे? अरे मी शब्बाताचा धनी आहे. लिहिले त्याच्या पुढे लिहिले बा, शब्बाताचा धनी आहे. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. हा, शब्बाताचा धनी आहे. पुढे मला दया पाहिजे, मला दया पाहिजे. परत त्यांनी काय सांगितलं? दया पाहिजे. काय पाहिजे त्याला? दया. म्हणजे चर्च मध्ये काय पाहिजे हो? दया. दया बायबल मध्ये नको बर का, आणि CID मध्ये भी नको. तो तोडतो दरवाजा. हा जो दया, ही जी परमेश्वराची दया आहे ना, ही दया खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढणं, याला दया म्हटलेलं आहे. वाळलेल्या हाताच्या माणसाला, ज्याचा हात वर जात नाही. ऐका बर का, फार सुंदर आहे तिथं. कधी कधी लोक एवढे निराश होतात, ते म्हणतात नाही मी देवाच्या घराकडे जाणार, आमच्या जीवनामध्ये प्रभूने असणारं संकट दूर केलं नाही. कधी कधी आम्हाला राग पण येतो, आपण एवढं वचन सांगितलं, एवढं समजावून सांगतो, हे लोक देवाच्या मंदिराकडे येत नाहीत. मग आमचं अंतःकरण कठोर बनतं. जाऊ द्या, मरू द्या, त्याच्या मरणाने मरू द्या त्याला, काय त्यांच्या मागं पळायचंय? किती सांगायचं त्यांना, समजावून सांगून आम्हाला कंटाळा आलाय आता. ही व्यवस्था, हे विचार बरोबर आहेत, ते मानवी विचार झाले. पवित्र आत्मेचे विचार तसे नाही. पवित्र आत्मा काय करतो माहिती का? एवढं तुम्हाला फोर्स करतो ना, जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सोडत नाही. हे मन चर्च मध्ये घडलं पाहिजे. कसं येत नाही बघतो, कसं येत नाही, नाही गेलं तर उचलून घेऊन येतो. आता हे बायबल मधनं सांगतो तुम्हाला. त्या माणसानं हा पडलेला त्यांनी गाढवावर बसवलं का नाही? त्याला गाढवावर बसवलं का नाही? नाही आलं ती व्यक्ती तर तुम्ही त्याला गाडीवर बसवून घेऊन यायचं. काय येत नाही? बघा तुम्ही हरवलेले जा बरं शोधा. आपण एवढं मोठं बांधतोय ना, आपण स्टेडियम बांधू भविष्यामध्ये. जे बाहेर आहेत ना, जे वाळलेले आहेत ना, त्या वाळलेल्या सगळ्याला जमा करा. वाळके चळके, ज्यांना चालता येत नाही, लंगडे, लुळे, पांगळे, आंधळे, खरजाळे, काहीतरी रोग जडलाय, त्यांना येऊ वाटत नाही. खरजाळे म्हणजे माणूस गाणे टच करत नाही का, एकमेकाच्या संपर्कात येत नाही. माझी खरुस लागू दे, तुझी खरुस, आमच्याकडे औषध आहे. या सगळ्याला देवाकडे आणणं हे उद्देश आहे. हे चर्च आहे. काय चर्च? मोठं चर्च कसं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी जागा आहे. खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढणं ही त्याची जागा आहे. म्हणून लक्षात ठेवा, सैतान मनुष्याला डिप्रेशन मध्ये नेतो, पवित्र आत्मा मनुष्याला डिप्रेशन मधनं बाहेर काढतो. सैतानाचं कामच आहे. जेव्हा लोक जास्त चर्चकडे अट्रॅक्ट होतात ना, त्या सैतान वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना देवापासून तोडण्याचं काम करतो. तुम्ही जेवढं जास्त प्रार्थना कराल, तो म्हणतो जा मार उड्या. काय स्वार्थ सांगता सांगा. एक दिवशी माझ्या तावडीत सापडल्यावर पहिलं तुझं तंगडं तोडतो, देवाच्या मंदिरात जाऊ देणार. मग सुंदर नामे दरवाजा जो या लंगड्यालाच आतमध्ये नेलो. हालेलुया, हालेलुया. लंगडे चालणं हे सगळ्यात भारी गोष्ट आहे प्रियानो. ते देवाच्या मंदिरामध्ये असणाऱ्या लोकांनी केलं पाहिजे. अजून एकच वचन वाचू म्हणजे तुम्हाला समजेल. एचकेलचं पुस्तक, त्याचा 10वा अध्याय 18 वचन. परमेश्वराचं तेज मंदिराच्या उंबरठ्यावरून निघून करुबावर जाऊन राहिलं. निघते वेळी करुबांनी आपले पंख उचलले व ते माझ्या देखत भूमीवरून वर चढून गेले. त्याबरोबर बस. त्यानंतर 11, 1 आणि 2 वचन. 11. मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या ऐका बरं का, परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्व वेशीकडे आणलं. तेव्हा पहा वेशी पुढे 25 इसम होते. काय होते? 25 इसम होते. त्यांच्यामध्ये याजन्या बिन अजूर व पलट्या बिन बनाया. हे नाव तुम्हाला मुद्दाम वाचायला लागले. हे जे 25 आहे त्याच्यात तुमचं नाव आहे का बघा.
हे लोकनायक हा हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले. माझ्या दृष्टीस पडले. तो मला म्हणाला, तो मला म्हणाला, मानव पुत्रा, मानव पुत्रा, अधर्माची योजना करणारे, अधर्माची योजना करणारे व या नगरात अनिष्ट संकल्प करणारे पुरुष ते हेच. पहा, मंदिरापेक्षा मी मोठा आहे तो का म्हटला? मंदिरामध्ये मी करूब पाठवलं, त्या करूबामध्ये देवाचं सानिध्य होतं, पण ते देवाचं सानिध्य माझ्या समोर चाललं. आणलं मंदिर, त्याने पाठवलं देवाचं सानिध्य. आता काय झालं माहिती का? लोकांना एक सवय पडली होती त्या मंदिरामध्ये यायची, उपासना करण्याची, आराधना करण्याची, वचन ऐकण्याची, स्तुतिगान करण्याची, नाचायची, सगळ्या गोष्टीची सवय पडली होती. पण ज्याच्यासाठी ते मंदिर होतं, ते देवाचं करूब तिथं होतं, या करूबाकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि त्यांच्या समोर करूब चाललंय तरी लोकांचं त्याच्याकडे लक्ष नाही. येशू का म्हणतो, मंदिरापेक्षा मी मोठा आहे. तुमचं लक्ष करूबाकडे नाही, तुमचं लक्ष एकमेकाकडे लागलं. आणि मग त्याचं कारण मला मोठा प्रश्न पडतो. मी तोच अध्याय वाचला होता, खालचा अध्याय वाचत नव्हतो, तिथे यायचं थांबायचो. कधी पण मी वाचन करायचो ना, देवाचं सानिध्य गेलं, देवाचं सानिध्य गेलं, करूब निघून गेलं, उंबरठ्यावरून टेकडीवर गेलं, टेकडीवरून वर उडून गेलं, आणि मी तिथे येऊन थांबायचो. आणि मी फक्त एकच गोष्ट म्हणतो, अरे करूब गेलं, देवाचं सानिध्य गेलं. पण पुढच्या अध्यायामध्ये असं म्हटलं, तिथं 25 लोक असे होते, मंदिरामध्ये 25 लोक असे होते. ऐका, जेव्हा आम्ही एकत्र येतो त्यावेळेस देव आमच्याकडं बारकाईनं पाहत असतो बरं का. मंदिरात आल्यावर क्वांटिटी क्वालिटी दोन्ही गोष्टी, कोणते लोक, कोणते विचार. आणि शास्त्रात असं लिहिलं, प्रभूनं त्यांची नावं सुद्धा नोंद करून ठेवली. किती भयानक आहे हो. काय नाव होती हो? याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया. कसलं नाव आहे? पलट्या बिन बनाया. बिन बनाया, सब कुछ बनाया इसने. बिन बनाया, पलट्या. हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले. जेव्हा प्रभू मंदिराकडे पाहतो त्या काही लोकांकडे त्याच्या नजरा जात असतात. आणि त्या लोकांमध्ये या मंदिरामध्ये अडखळण असणाऱ्या गोष्टी त्याच्या नजरेला पडतात. काय ते अडखळण होतं? हे करूब का गेलं? काय करूब जाण्याचं कारण? तो मला म्हणाला, मानव पुत्रा, अधर्माची योजना करणार. कसली योजना? अधर्माची. मग अधर्म धर्म काय आहे? आता मी जेवढं सांगितलं तो धर्म सांगितलंय, याच्यापेक्षा वेगळी योजना. दैहिकता ज्यावेळेस आमच्यामध्ये येते, आत्मिक जीवन बाहेर पडलं जातं. आमच्यामध्ये फक्त मनुष्य 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 आणि समोर असणारी व्यक्ती आणि तिच्यामधले दोष, येशू मधले दोष, माझ्या व्यक्तिगत जीवनापेक्षा मला दुसऱ्यामध्ये जास्त रस निर्माण होतो. त्या सगळ्या त्या व्यक्ती संबंधानं. लक्षात ठेवा, बायबल हे फक्त देवा संबंधानं नाही. देव इथं जे मेजरमेंट आहे ना, ते लोक ठेवले देवाला. आम्ही म्हणतो नाही देवावर प्रेम करेल, तो मग तो समोर दिसणाऱ्या भावावर प्रेम करत नाही तर देवावर काय प्रेम करणार? आम्ही म्हणतो नाही देवा आय लव्ह यू, आय लव्ह यू. लव्ह हिम फर्स्ट. पहिले तुझ्या बाजूवरच्यावर प्रेम कर, मग देवावरती प्रेम कर. हे मला फार सोपं आहे की प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो तर मरायला पाहिजे. मरतच नाही तर बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला म्हणजे मेला. तुम्ही देवावर प्रेम करतात त्याचा परिणाम त्या ठिकाणी दिसला पाहिजे. का देवाचं सानिध्य निघून गेलं? का मंदिरापेक्षा मोठा येशू म्हटलं? कारण काय? लोक जे नायक तिथे आले, या नायकांच्या डोक्यामध्ये अधर्माच्या कल्पना होत्या आणि त्यांची नावं सुद्धा नोंद केली गेलेली आहे. नावं पण नोंद केली गेलेली आहे. म्हणजे देवाच्या मंदिरात आल्यावर कसलं डोकं बारीक ठेवावं लागतं. आतमध्ये येताना बाहेर सगळं ठेवायचं, बुचकं, सगळं बुचकं बाहेर, आतमध्ये आणायचंच नाही. आतमध्ये आल्यावर तिथं पूर्ण मोकळीकता, तिथं फक्त देव आणि तुम्हीच, फक्त देव आणि मीच, कोणीच माझ्यासाठी अडखण नाही. आता आठवतं का, येशू 12 शिष्यांना खाली ठेवत होता, त्याच्यातले 3 घेऊन जायचा, डोंगरावरती प्रार्थनेला. सगळ्याला घेऊन जात नव्हता, त्याला माहिती ही बोचकी काही कामाची नाही. यांना घेऊन गेलो तर हे मला पण प्रार्थना करू देणार नाहीत.
बरं 3 बोचकी घेऊन जात होते ती बी झोपायची. येशूच्या मला तसं वाटतं तो पेत्र म्हणतात कधी प्रार्थना संपती, कधी याच्या छातीवर डोकं ठेवून झोपतो. हा पेत्र कधीच प्रार्थना करत नव्हता, तरी येशू त्याला घेऊन जातो. आणि का घेऊन जात होता माहिती का? या पेत्राला तो गेल्यावर प्रार्थनेच्या जीवनाचं महत्व कळावं. त्याला हे पण माहिती होतं हा माझ्याबरोबर वर येतो ना, परंतु असं होणार नाही. आज जरी तो झोपला ना तर एक दिवशी तो उठेल आणि त्याच्या उठण्यानं 3000 लोकांचं तारण होईल. येशूला माहिती होतं, म्हणून तो त्याला जवळ घेऊन जात होता. लक्षात ठेवा, ज्यास तुम्ही आज देवाच्या मंदिरात येता ना, त्यास तुमचा फोकस फक्त देव, पवित्र आत्मा, त्याचं करू आणि तेच असलं पाहिजे. अधर्माच्या योजना डोक्यामध्ये असणारं एक मंदिर होतं. आणि मग येशू काय म्हणतो, या मंदिरापेक्षा तो मोठा आहे. मंदिर होतं पण डोक्यात अधर्माच्या योजना होत्या. किती एक साधं वचन आहे हो. तो मंदिरापेक्षा कोणीतरी मोठा तुमच्यामध्ये आहे. आज जगामध्ये मोठे मोठे मंदिर आहेत, परंतु मंदिरामध्ये अधर्माच्या योजना आहेत. जगातलं कुठलंच मंदिर सुरक्षित नाही. आणि जर मंदिरामध्ये अधर्माच्या योजना बंद झाल्या असताना तर मनुष्य मनुष्याचा शत्रू कधीच बनला नसता. मोठी मंदिर आहेत. मी नुसतं आपल्याच मंदिराविषयी, चर्च विषयी बोलत नाही. जगामध्ये, भारत देशामध्ये कितीतरी मोठी मंदिर आहेत. पण मंदिरामध्ये ज्या लोक एकत्र येतात, एक धर्म दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार असतो का? कारण मंदिरामध्ये अधर्माच्या योजना आहेत. कुणाला दोष देणार आहे? आणि येशू म्हणतो मंदिरापेक्षा मी मोठा आहे. का तर तुम्ही एकत्र येता, पण तुमच्या एकत्र येण्यानं कोणाचा नाश होत असेल तर माझा तर उद्देश होता कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, हा माझा उद्देश आहे. नाश व्हावा उद्देश नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्या परमेश्वराच्या मंदिरात आम्ही येतो ना, त्यास इथलं करूप जे आहे ना, पवित्र आत्मा, ते आम्हाला आतमधनं बदलण्याचं काम करतं. इतकं सुंदर बदलतं, एवढं छान परिवर्तन होतं. आणि मग जाताना आम्ही एकटं जात नाही, आमच्या बरोबर साक्ष असतात. आमच्या बरोबर तारण पावलेल्या लोकांचं एकत्र येणं असतं. हजारोंची भर पडलेली असते. लोकांचं जीवन परिवर्तन झालेलं असतं. देवाचे प्रिय लोक, कान देऊ नाही का? सगळ्यात महत्वाचं आणि मोठी गोष्ट कोणती असेल तर मंदिरामधला येशू. आणि ज्याला तो समजला तो व्यक्ती स्वस्त बसत नाही. सुंदर नामे दरवाजाजवळचा भिकारी आता बाहेर नाही, तो उड्या मारत मंदिरामध्ये आलेला आहे. एक चॅलेंज देऊन जातो जाता जाता. पुढच्या रविवारी जरी आपल्याकडे खुर्च्या कमी आहेत, जागा नसेल बसायला, पण लक्षात ठेवा, एक तरी लंगडा बाहेर आहे ना. आंधळा लंगडा शोधा बाहेर गेल्यावर, कोण लंगडा आहे कोण आंधळा आहे. आणि लक्षात ठेवा, हा संदेश जर तुम्हाला समजला ना, हा संदेश प्रभू आज ऐकत असताना त्याला असं वाटतं हे अडखळलेले लोक आहेत, मागं गेलेले लोक आहेत, निराशेच्या गर्तेमध्ये अडकलेले लोक आहेत. देवाचं आव्हान आहे तुम्हाला, वचनाचं आव्हान आहे, याला उड्या मारत मंदिरात घेऊन या. उड्या मारत बर का, असं आणू नका. उड्या मारत तो देवाच्या मंदिरात आला पाहिजे. आणि त्याने साक्ष सांगितली पाहिजे होतं, मी लंगडा होतो पण या असणाऱ्या पेत्राने मला चालवलं. प्रभूला अशा पेत्रांची गरज आहे जे लंगड्याला चालवतील आणि देवाचं मंदिर स्तुती स्तवनानं भरेल. मग आम्हाला ते गाणं हरवलं हरवलं, मग नंतर सापडलं 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 सापडलं. अहो, आम्ही नुसतं हरवलं नाही, सापडायचं पण आम्ही गीत गायलं पाहिजे. आणि अशी मेंढर देवाच्या मंदिरात घेऊन याल, त्यास प्रभू म्हणेल आता या मंदिरातला येशू पण मोठा आहे आणि मंदिर पण मोठं आहे. म्हणून देव आमच्याकडनं अपेक्षा करत आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण लावूया, आपल्या मान आपण झुकूया. देवाच्या सानिध्यामध्ये पुन्हा एकदा आमचं समर्पण आम्ही करूया. येशू शिष्यांना म्हणतो, मंदिरापेक्षा थोर कोणीतरी तुमच्यामध्ये आहे. आज पुन्हा त्यांना मला या गोष्टीची जाणीव करून दिली. दगडी इमारतीमध्ये तो राहत नाही, तो माणसांमध्ये राहतो. व्यवस्था जर चुकली तर माणसं मरतील, पण व्यवस्था अस्तित्वात येईल जी येशूनं सांगितली तर हजारो लोकांचं तारण दृष्टीला पडेल. नियमांमध्ये राहिलो तर दोष दिसतील, येशूमध्ये राहिलो जा मीही तुला क्षमा केली, इथून पुढे पाप करू नकोस, ही व्यवस्था अस्तित्वात येणार आहे. भव्य मंदिर आम्हाला बांधायचं आहे, परंतु बांधलेल्या मंदिरामध्ये
लंगड्या, आंधळ्या, लुळ्या या सगळ्या लोकांची गरज आहे. मला बाहेर जायचंय आणि अशा आत्म्यांना देवाच्या राज्यामध्ये आणायचं आहे. हे ध्येय, हा उद्देश घेऊन मी बाहेर पडणार आहे. हे सर्व समर्थ प्रभू, नम्रतेने मी तुझ्या समोर येतो. माझ्या तुझ्या समोर उभं राहण्यासाठी लागणारं धैर्य प्रथम तुम्हाला दे. किती वर्ष मिनिस्ट्री केली हा विषय माझ्या आयुष्यात कधी येणार नाही, परंतु कशी मिनिस्ट्री केली हा विषय मात्र आज माझ्या डोक्यामध्ये आलाय. मंदिरापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे. आज त्या मंदिरातल्या श्रेष्ठ येशूला लोकांसमोर मांडायचे प्रभूजी. मंदिरातला येशू बाहेर जाऊन सभास्थानामध्ये चमत्कार करू लागला. त्याही ठिकाणामध्ये लोकांनी त्याला दोषामध्ये पकडला. प्रभू, आज आमची विचारसरणी बदलावी. पेत्राप्रमाणे, याकोबाप्रमाणे त्या प्रार्थनेच्या वेळा की ज्या वेळेमध्ये अडखळलेले लंगडे त्यांना उड्या मारत आम्ही देवाच्या घराकडे घेऊन आलो, अशी व्यवस्था जगातल्या प्रत्येक मंडळीमध्ये होते. चांगल्या शमरुनानं जखमी झालेला, ज्यानं यरुशलेम सोडली त्या व्यक्तीला, जखमेला द्राक्षरस तेल लावला, त्याच्या जखमा पुसल्या आणि उतार शाळेमध्ये टाकलं, अशी व्यवस्था जगातल्या प्रत्येक मंडळीमध्ये होऊ दे प्रभूजी. ते याजक, ते लेवी नको, ज्याने नग्नता पाहून त्या जखमी माणसाला तसंच टाकून पुढे निघून गेले. आम्हाला चांगला शंभरने बनव, जे उतार शाळेमध्ये घेऊन येऊन रक्षकाला 2 टोल्या देतील आणि म्हणतील जास्त खर्च केलं तर आल्यावर परत देऊ. ही व्यवस्था मंदिराची असावी. प्रार्थना करतो प्रभूजी, अशा प्रत्येक व्यक्ती जो युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून कनेक्ट आहे, जर तो घरी असेल तर आजचा संदेश पेत्राप्रमाणे जाऊ दे. उड्या मारत मंदिराकडे पावलं पळू दे प्रभूजी. मंदिराच्या बाहेर राहतील तर ते कर्जबाजारी, लोळे, लंगडे, पागळे म्हणून जीवन जगतील, पण मंदिरात येतील तर तुझ्या गौरवाचं भाग ते बनतील प्रभूजी. कोणाला सुद्धा असं सोडू नकोस माझ्या राजा. हजारो लोक रोज तुझं वचन ऐकत आहे, अशा लोकांसाठी एक सुंदर प्रकारची संधी युट्यूबच्या माध्यमातून तू दिली प्रभूजी. मी प्रार्थना करतो मंडळ्या रिकाम्या त्या भरल्या जाऊ दे आणि मंडळीमध्ये असणारे लीडर्स, त्यांच्या योजना, त्यांचे विचार बदलले जाऊ दे. ज्याच्यानं पवित्र आत्मा निघून जातो, कौरूप निघून जातं, असले विचार, या दुष्ट भावना ज्या बिब्लिकल नाहीत, असले विचार त्या लीडरच्या डोक्यातनं निघून जाऊ दे, जेणेकरून प्रभू गेलेलं करू पुन्हा यावं, पवित्र आत्मा परत यावा. ती आमची गरज आहे. प्रार्थना करतो मंदिराच्या बांधकामासाठी ज्या लोक योगदान देत आहे, हजारो लाखो रुपये तुझ्या मंदिरामध्ये ते गुंतवत आहे. कुणी आपले दागिने, कुणी आपला पैसा, कुणी आपल्या लेकरांची बचत, कुणी आपल्या घराचा पैसा तुझ्या मंदिरामध्ये टाकत आहे. प्रभू, हे मंदिर बांधून होईल तसं तुझ्या लोकांना अनेक पटीनं आशीर्वाद दिल्याचे अनुभव त्यांना येऊ दे. ज्यांनी कल्पनेने घर बांधलं, परंतु मी प्रार्थना करतो ज्यांनी तुझ्या मंदिरासाठी प्रथम दिलेलं आहे, त्यांना 1 नको तर 2 घरं मिळू दे प्रभूजी. हा इतिहास त्यांच्या बाबतीमध्ये घडव. ज्यांनी आपल्या रिटायरमेंटचे पैसे या मंदिरामध्ये गुंतवलेले आहेत, अशा लोकांसाठी मी प्रार्थना करतो देवा, त्यांचं उतारवय इतकं समृद्ध कर, ज्यावेळेस ते विचार करतील, अरे मी परमेश्वराचं घर बांधलं, प्रभूनं माझं घर सुरक्षित केलं, ही जाणीव त्यांना निर्माण होते. प्रभू, लवकरात लवकर सुंदर वस्तू बांधली जावी, यासाठी कामगारांचं तू सहाय्य कर, नियोजन कर प्रभू, आणि लवकरात लवकर हे पूर्ण मंदिर बांधून तुझं गौरव शखेना उतरू दे. कारण महाराष्ट्रातनं नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातनं लोक या ठिकाणात येत आहेत आणि त्यांच्या जीवनात साक्षी घडत आहेत. या साक्षीच्या द्वारे प्रभू तुझं राज्य वाढलं जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, आभार मानतो. देव टाकीच्या लोकांबद्दल त्यांना तो आमच्यामध्ये घेऊन आला, वेगवेगळ्या ठिकाणातनं, नाशिक, पुन्हा अजून ज्या ज्या ठिकाणातनं लोक आले, अशा सगळ्यांना तुझ्या स्वाधीन करतो प्रभू. जाताना त्यांच्या संगती राहा, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि देवाच्या मंदिरातलं सानिध्य त्यांना जाणवू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मंडळीतले सगळे लीडर, सगळे असणारे लोक मी त्यांना तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना चाल, त्यांना ती भूक तहान लागू दे आत्म्यांची. आम्हाला हे शहर बदलायचं, या गावातले लोक बदलायचे. आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो, महाराष्ट्रामध्ये जातो, परंतु माझा कळवळा या शहरासाठी प्रभूजी, या शहरातल्या लोकांना आम्हाला आता बदलायचं आहे, आम्हाला बदलायचंय प्रभूजी. आणि त्याच ध्येयानं प्रेरित होऊन या ठिकाणात आम्ही आलेलो आहोत.
उन्हाच्या तापापासून लोकांचा बचाव कर. स्तुती करतो, तुला महिमा देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.